शेळीपालन जर करायचं असेल तर शेळीपालनामध्ये एकही दिवस तुम्हाला सुट्टी नाही. कोणतंही करा तुम्ही, फिरस्ती करा, बंदिस्त करा, याच्यामध्ये ह्या शेळीपालनामध्ये एकही दिवस तुम्हाला सुट्टी राहत नाही. तुम्हाला कुठंही जाता येत नाही. शेळ्या सोडून कुठंही म्हणजे एनी टाईम शेळ्याजवळ राहा. तर अशीच एक कमेंट आलेली आहे आपल्याला, तर त्या कमेंटला उत्तर देण्याचा आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो नमस्कार, मी सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेळीपालनामध्ये एकही दिवस सुट्टी नाही असा आपल्या मित्रांचा प्रश्न आहे. ते म्हणे याच्यावरती मला उत्तर द्या दादा, की शेळीपालनामध्ये असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की शेळीपालनामध्ये एकही दिवस सुट्टी राहत नाही. बरोबर आहे, हा प्रश्न बरोबर आहे आणि त्याचं उत्तर पण मी बरोबरच सांगणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कुठलाही व्यवसाय करा तुम्ही, कुठलाही जॉब करा. जॉब केला तर किती तासाचं करावं लागतं तुम्हाला. ड्युटीला जर का जायचं म्हणलं, ड्युटी करायची म्हणलं तर किती तासाची असते? 12 तास किंवा 8 तास. हां, तिथं तुम्हाला काय महिना घ्यावा लागतो? 10, 15, 20 हजार रुपये पेमेंट तुम्हाला महिन्याला भेटतं. आता मी तुम्हाला त्या ड्युटीचं, जॉबचं आणि ह्या शेळीपालनाचं उदाहरण सांगतो थोडक्यात. उदाहरण फक्त ऐकून घ्या. व्हिडिओ खूप सुंदर तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती भेटणार आहे. बाकी तुमचा निर्णय राहिला, शेळीपालन चांगलं आहे की नोकरी चांगली आहे. आज विचार करा, तुम्ही जॉबला जर गेलं, नोकरीला जर गेलं तर तुम्हाला तिथं 12 तास कंप्लीट, 12 तास तुम्हाला एकही 15-20 मिनटं तुम्हाला सुट्टी राहत असेल मध्ये, समजा जेवणासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एकही मिनटं इकडे तिकडे हालचाल करायला जमत नाही. तुम्हाला कंटिन्यू ड्युटी करावं लागते. हे मत बरोबर आहे का? त्याच्यामुळे तुम्ही सुट्टी मागितली, तुमचं तेवढे पैसे ते म्हणजे पगारमधून कट केलं जाणार. समजा 500 जे असेल ते रोज तुम्हाला त्याच्यामधलं कपात केलं जाणार. हा झाला नोकरीचा प्रश्न. याच्यामध्ये नोकरीमध्ये, जॉबमध्ये तुम्हाला सुट्टी आहे का? नाही. 12 तास तुम्ही तिथं टांगूनच असतात ना. म्हणजे ते त्यांच्या ताब्यामध्ये असल्यासारखं आहेच, त्यांच्या ताब्यामध्ये. आता शेळीपालनाचा विषय सांगतो मी तुम्हाला. फिरस्ती शेळीपालन असेल तर कंपल्सरी तुम्हाला फिरून आणावं लागणार. त्यांना फिरायला न्यावं लागणार, चारून आणावं लागणार. इकून तिकून चारून तुम्ही तेवढं, त्याच्यामध्ये तुम्हाला एकही दिवस सुट्टी राहू शकत नाही फिरस्ती शेळीपालनामध्ये. आता राहिला विषय बंदिस्त शेळीपालनाचा. बंदिस्त शेळीपालनामध्ये तुमच्याकडं जे व्यक्ती बंदिस्त शेळीपालन करतायत त्यांच्याकडं अगोदरच चाऱ्याचं नियोजन केलेलं असतं. हिरवा चारा असतो, सुका चारा असतो. आज मी बंदिस्त शेळीपालन करतोय, मला 5 वर्षे झालेत. मला या ठिकाणी समजा लग्नाला आज जायचं आहे, तर मी काय करतो, नियोजन सकाळी म्हणजे एका दिवसा अगोदरच, आज जायचं आहे कालच चारा स्टॉक करून ठेवणं. हिरवा चारा, घास असो किंवा मारेल गवत असो. मारेल गवत कट करून कापून ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी चालतं आहे. मेथी घास पण चालतो आहे. कोणताही हिरवा चारा तुम्ही दुसऱ्या दिवशी शेळ्यांना देऊ शकता. याचं नियोजन आपण आदल्या दिवशी केलं. हे बघा आपलं कंपाऊंड असं मला दाखवतो. आता शेळ्या बसलेले आहेत. एक दिवसा अगोदर हे नियोजन करायचं. नियोजन केल्याच्या नंतर हे चारा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही, हे बघा अशी दावण आहे, ही दावण भरून एक वेळ जर टाकली आणि पिल्लांना तुम्ही बाजेवर टाका किंवा असं एक कपडा टाका खाली, त्याच्यावर टाकून द्या. ताडपट्टी टाका एखादी, त्याच्यावर टाकून द्या. पाण्याचं नियोजन करून ठेवायचं. पाण्याचं नियोजन, आपल्याकडे टप असतो, त्या टपामध्ये आपण पाणी ठेवून देतो. तुम्ही लग्नाहून येईपर्यंत शेळ्यांची काही अडचण राहत नाही. तुम्ही डायरेक्ट शेडमध्ये मोकळ्या शेळ्या सोडून देऊ शकता. याला तुम्हाला राखण राहायची गरज नाही. तुम्ही जर लॉक केलं एक वेळेस, तुम्हाला फक्त
शेडचा बंदोबस्त आणि कंपाऊंडचा बंदोबस्त असा करायचा की त्याच्यामध्ये कुत्रं मांजर काहीही त्याच्यामध्ये येता आलं नाही पाहिजे. बंदिस्त शेळी पालनाचा नियमच हा आहे की तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायचं म्हणल्यावर त्याचं नियोजनच काटेकोर करावं लागणार. तेव्हाच तुम्हाला बंदिस्त शेळी ठेवून तुम्ही कुठंतरी जाऊ शकता आणि तुमचं काम 100% भागू शकतं. बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला 12 तास द्यायची गरज नाही, 8 तास द्यायची गरज नाही. फक्त सकाळी 1 तास, दुपारी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास, फक्त 3 तास. बाकीच्या मधल्या टायमामध्ये तुम्ही तुमचं काम करू शकता, तुम्हाला कुठं जायचं जाऊ शकता. आणि ज्यांना शेळीपालनच करायचं नाही त्यांना फक्त बहाणा लागतोय की शेळीपालन पुरवतच नाही, शेळीपालनामध्ये टाईम द्यावा लागतो. शेळीपालन टाईम कुठंतरी द्यावाच लागणार तुम्हाला. तुम्हाला एका जागेवर कोणी खाऊ घालणार नाही. घरचे पण 4 दिवस राहिला तुम्ही घरी तर ते 5व्या दिवशी म्हणणार काहीतरी काम बघ, घरी थांबून काय करतो, लोकांच्या जीवावर खायला, असे म्हणतात घरचे. त्याच्यामुळं बहाणे सांगितल्यापेक्षा काहीतरी पर्याय निवडला तर 100% त्याच्यामध्ये आपण तुम्हाला कोणता व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम द्यावा लागत नाही, म्हणून तुम्हाला सुट्टी आहे आणि सुट्टी असून तुम्हाला हा व्यवसाय करतोय, तो कोणता व्यवसाय सांगा मला कमेंटमध्ये नक्कीच. त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवतो की खरंच बरोबर आहे तुमचं. दादा कोणताही व्यवसाय करा, आज किराणा दुकान टाका, तिथं तुम्हाला 12 तास 8 तास द्यावाच लागणार. आज तुम्ही म्हैस पालन करा, त्यांना पण द्यावाच लागणार. शेतीमध्ये तुम्हाला काम करावं लागत नाही का? शेती आणि शेळी पालन एकच आहे. शेतीला तुम्ही उठबैस करून काम करू शकता, शेळी पालनामध्ये पण तेवढं करू शकता. फक्त फिरस्ती शेळी पालनामध्ये तुम्हाला तेवढं नियोजन म्हणजे त्याच्यामध्ये जास्त वेळ भेटत नाही. त्याच्यामध्ये फिरावं लागतं, शेळ्या घेऊन इकडं तिकडं चारावं लागतं. बंदिस्त शेळी पालनामध्ये हिरवा सुक्या चाराचं नियोजन केलेलं असतं. त्याच्यामुळं आपल्याला बंदिस्त शेळी पालनामध्ये कुठं जाण्याचं बंधन अजिबात नाही. तुम्ही शेळ्याचं नियोजन करू शकता आणि कुठं 2-3 तास जाऊन येऊ शकता. लग्नाला जा, पाहुण्याला जा, कुठं जा, बड्डेला जा, कोणाच्या काही कार्यक्रम असला तर जाऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये बंधन नाही. तुम्हाला शेळ्या काय म्हणणार नाही आमच्या जवळ बसून राहा तुम्ही, असा विषयच नाही. ज्यांना शेळी पालन करायचं आहे ते काटेकोर पद्धतीनं करतायत. मला 5 वर्ष झाले, मी काय शेळ्यांच्या गोठ्यामध्ये बसून थोडंच आहे. बाकीचे कामं आहे ना माझ्या मागं, भरपूर कामं आहेत. ते कामं करून मी शेळी पालन करतोय. मी बऱ्याच वेळेस म्हणलो की शेतीबरोबर तुम्ही शेती करून शेळी पालन 100% करू शकता. याला जास्त वेळ लागत नाही, जास्त टाईम द्यावा लागत नाही. 12 तास 8 तास शेळी पालनामध्ये द्यायची गरज नाही. बंदिस्त शेळी पालन जर केलं तर तुम्हाला फक्त दिवसातून 3 तास द्यावं लागतात. सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास. असं नियोजन केलं तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. बाकी निर्णय तुमचा. कमेंट आली होती, ते कमेंट पण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा. काहीच अडचण नाही, त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. चला तर भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.